महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी सुरू ठेवा. प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झालटे यांचे बेमुदत चक्री उपोषण. संपूर्ण महाराष्ट्रभरात राज्य शासनाने आरटीओ चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे बरेच अनधिकृत छुप्या पद्धतीने विक्री, गोतस्करी, गोमांस तस्करी, चोरीचे वाहने असे विविध प्रकार घटना वाढणार असून त्याबरोबरच सदर पोस्ट अंतर्गत जवळील विभागात अनेक तरुणांना रोजगार मिळत असतो, ज्यात प्रामुख्याने हॉटेल्स, ढाबे, पीयूसी सेंटर असून या सेंटरच्या माध्यमातून देखील तरुणांना रोजगार मिळतो. ही बाब लक्षात घेता शासनाने सदर निर्णय मागे घ्यावा अशी मागणी धरत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आनंदा झालटे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे, ज्यात प्रामुख्याने प्रमुख मागण्यांमध्ये आरटीओ चेकपोस्टमुळे बेकायदेशीर कृत्यांना आळा बसेल, आरटीओ चेकपोस्टमुळे शासनाच्या तिजोरीत 300 ते 900 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, आरटीओ कडून अवजड वाहनांवर कारवाई होईल, त्यामुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होईल, आरटीओ चेकपोस्टमुळे गुटखा तस्करी, गोतस्करी, गांजा तस्करी, चोरीची वाहने, बनावट मद्य, विविध स्वरूपाचे वाहने पकडले जातील. आरटीओ चेकपोस्ट या राज्याच्या संरक्षण भिंत आहे. आरटीओ चेकपोस्टवर खासगी व्यक्तींना देखील रोजगार मिळतो. तसेच परिसरातील हॉटेल्स, ढाबे, पीयूसी सेंटर, पान दुकान, टायर पंक्चर, वॉशिंग सेंटर अशा विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगार मिळत असतो. त्यामुळे सदर मागण्या मान्य कराव्या व सदर महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक फायद्यासाठी राज्यातील आरटीओ चेकपोस्ट हे सुरू ठेवावे, बंद करू नये अशी मागणी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झालटे यांनी केली असून या प्रसंगी या ठिकाणी त्यांच्यासह उपोषणकर्ते विजय गुजर, शालिग्राम गुजर, नाना पाटील, मोहन बिल, प्रमोद सुरेंची, शुभम वाघ, सोनू मोरे, विशाल मोरे, अविनाश इंदवे, खंडू मालचे, सोमा मोरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपोषण करीत आहेत. मागे घ्या. आरटीओ चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय मागे घ्या. आरटीओ चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय मागे घ्या. मी प्रमोद झालटे दिनांक 9/4/2025 पासून बेमुदत चक्री उपोषण आम्ही सर्वजण बसलो आहोत. आमची महाराष्ट्र शासनाकडे विनंतीपूर्वक अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने मागील काही दिवसापूर्वी जो घाईघाईत निर्णय घेतला आहे, घाईगडबडीत, की राज्यातील सर्व सीमाशुल्क नाके आरटीओ चेकपोस्ट बंद करावे, या निर्णय हा त्यांनी तात्काळ मागे घ्यावा. याच्यासाठी आम्ही 18 आमच्या मागण्या आहेत की आरटीओ चेकपोस्ट जर बंद झाले समजा, तर राज्यभरात चेकपोस्टवर जेवढी वाहनं येतात ती वाहनं ओव्हरलोड प्रमाणात येतील, ती अनियंत्रित होतील, त्यांच्यावर दबाव राहणार नाही. आरटीओ चेकपोस्टवर वाहनावरती तर वजन काटा केला जातो, त्याच्यामुळे जर समजा जास्त वजन असेल तर त्यांना डिट्यामध्ये त्यांना थांबवलं जातं, त्याचा माल कमी केला जातो. आणि चेकपोस्ट जी बंद केली तर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं महाराष्ट्र राज्यात येतील आणि अवजड वाहनं जर आली रस्त्यावर त्याच्यामुळे अनियंत्रित होतील, ती वाहनं अपघात घडतील, आगी लागतील त्या वाहनात, अशी विविध दुष्परिणाम होतील. तसंच महाराष्ट्र शासनाला चेकपोस्टमुळे मोठ्या प्रमाणात महसूल मिळतोय. परत चेकपोस्टमुळे गाय तस्करी थांबली जाते, तुमची मद्य बेकायदेशीर मद्य तिथं थांबवलं जातं, त्याच्यावर पोलीस प्रशासनाकडे विनंतीपूर्वक म्हणजे पोलीस प्रशासनावर कारवाई होते. त्याच्यानंतर तुमचा गांजा म्हणजे जे असामाजिक कृत्य आहेत तिथं सगळे असामाजिक कृत्य थांबवली जातात. आणि महाराष्ट्र शासनाला तर मोठ्या प्रमाणात महसूल पण मिळतो. पण ती चेकपोस्ट साधी चेकपोस्ट नसून ही महाराष्ट्र राज्याची भिंत आहे, इथं सगळे अवैध गुन्हे रोखले जातात. परत त्या पुढे पैसा मोठ्या प्रमाणात हॉटेल असतील, वॉशिंग सेंटर असतील, पीयू सेंटर असतील, मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार पण मिळतो. अशा विविध 18 मागण्या आहेत आमच्या शासनाकडे. तसेच ज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की चेकपोस्ट बंद व्हावा, ज्यांची मागणी त्यांनी तसं हमी पत्र द्यावं महाराष्ट्र शासनाला की आमच्याकडे जेवढी महाराष्ट्र राज्यात येतील ही अवजड वाहनं मालवून याच्यात प्रमाणापेक्षा जास्त माल भरला जाणार नाही, तशी हमी पत्र त्यांनी द्यावी. मग ते हमी पत्र देऊ पण शकत नाही. तसंच ही जी वाहनं महाराष्ट्र राज्यात येतात, आता 1990 पूर्वी वाहनं फक्त मालवा वाहनं ही फक्त 6 चाकाची होती. आज वाहनांचं चाकांचं प्रमाण वाढलंय, लांबी रुंदी उंचीचं प्रमाण वाढलंय, मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं चालतात. म्हणजे उत्पादक कंपन्यांनी बनवल्यापेक्षा जास्त म्हणजे उत्पादक जी वाहनं बनवली गेली
तर त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण, क्षमतेपेक्षा जास्त, मर्यादेपेक्षा जास्त उंचीची म्हणजे माल भरला जातो आणि ती राज्यात येत आहे ती वाहनं. आजच ती वाहनं मोठ्या प्रमाणात थांबवलं म्हणजे त्याच्यावर कारवाई होते. तिथेही नियंत्रण नाही येत, तुम्ही सरसकट बंद करतायत, मग याच्यावर तर नियंत्रण राहणार नाही. असे आमचे सगळे 18 मागण्या आहेत टोटली. आणि परत सीमा शुल्क हे सगळे सीमावर्ती भागामध्ये एक म्हणजे ती भिंत पण आहे. आणि पण महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, देशात सर्व देशाचं लक्ष आहे, देशातील सगळं देशातील वाहनं इथपर्यंत येत आहेत. परत पोलिसांकडनं आहे ना बेकायदेशीर कृत्यांना आळ घातला जातो, तिथं वाहनं डिटेक्ट केली जातात. अशी विविध स्वरूपाची तस्करी रोखली जाते. आणि आरटीओ चेकपोस्ट मग इतर राज्यातून जी वाहनं आहेत त्यांना संरक्षण मिळतं आहे. आणि जर बंद केलं तर गर्दीच राहणार नाही, निर्मनुष्य होतील ती पूर्ण परिसर. तर याच्यात मग इतर दुर्घटना वाढतील. अशा विविध मागण्या आमच्या आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाने बुवा हे जो निर्णय घेतला आहे तो कायमस्वरूपी रद्द करावा अशी आमची मागणी आहे.